एका छोट्याशा शहरात अनया नावाची एक सुंदर आणि श्रीमंत घरातील मुलगी राहत होती. तिचे वडील शहरातील मोठे व्यापारी असल्यामुळे घरात पैशाची कधीच कमतरता नव्हती. अनया महागड्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिच्या आजूबाजूला नेहमी श्रीमंत घरातील मुलं मुली असायची. पण तिच्या वर्गात विवेक नावाचा एक साधा मुलगा होता. विवेकचे वडील काही वर्षापूर्वीच गेले होते आणि घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे तो दिवसा कॉलेजमध्ये शिकायचा आणि संध्याकाळी एका छोट्या दुकानात काम करून आपल्या आईची आणि लहान बहिणीची जबाबदारी सांभाळायचा. त्याच्याकडे महागडे कपडे नव्हते, गाडी नव्हती आणि मित्रांना दाखवण्यासाठी पैसा नव्हता. पण त्याच्याकडे मेहनत, प्रामाणिकपणा आणि मोठी स्वप्न होती. अनायाची आणि विवेकची ओळख एका कॉलेजच्या प्रोजेक्टमुळे झाली होती आणि हळूहळू विवेकच्या मनात अनयाबद्दल प्रेम निर्माण झालं. त्याला माहिती होतं की दोघांच्या घरची परिस्थिती वेगळी आहे. तरीही एक दिवस धाडस करून त्याने अनयाला सांगितलं, "अनया, मला तुझ्यावर प्रेम आहे. मला माहीत आहे की माझ्याकडे आज काहीच नाही. पण मी आयुष्यभर मेहनत करून तुला आनंदी ठेवण्याचं स्वप्न पाहतो." अनया काही क्षण शांत राहिली आणि मग हसत म्हणाली, "विवेक, तू चांगला मुलगा आहेस, पण आपलं जग खूप वेगळं आहे. मला तुझ्याशी लग्न करणं शक्य नाही." विवेकच्या मनाला ते शब्द खूप लागले, पण त्याने तिच्यावर राग केला नाही. फक्त एवढंच म्हणाला, "ठीक आहे, तुझा निर्णय मी मान्य करतो, पण एक दिवस मी स्वतःच्या पायावर उभा राहीन." अनयाने त्या वाक्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण तिच्या आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा आणि आराम यांना मोठं महत्त्व होतं. काही दिवसांनी तिचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीच्या मुलाशी ठरलं आणि अनयाने कॉलेजमधून विवेकपासून पूर्ण अंतर ठेवलं. विवेकने मात्र त्या नकाराला आपल्या आयुष्याचा शेवट न समजता सुरुवात मानली. त्याने कॉलेज पूर्ण केलं, नोकरी शोधली, पण त्याला योग्य नोकरी मिळाली नाही. म्हणून त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याच्याकडे फक्त थोडे पैसे होते. त्याने आईकडून मिळालेल्या छोट्या बचतीतून एक जुना संगणक घेतला आणि घरातूनच काम सुरू केलं. अनेक वेळा व्यवसायात नुकसान झालं, काही लोकांनी त्याची फसवणूक केली, मित्रांनी साथ सोडली आणि नातेवाईकांनीही त्याची थट्टा केली. पण विवेकने हार मानली नाही. तो दिवस-रात्र मेहनत करत राहिला. त्याने नवीन कौशल्य शिकली, मोठ्या कंपन्यांच्या गरजा समजून घेतल्या आणि काही वर्षात त्याच्या छोट्या व्यवसायाला मोठ्या कंपनीचं रूप आलं. दुसरीकडे अनयाचं लग्न मोठ्या घरात झालं होतं. पण तिला वाटलं होतं तसं तिचं आयुष्य सुखी नव्हतं. तिचा नवरा रोहन पैशाच्या गर्वात जगत होता आणि अनयाच्या मताला फारशी किंमत देत नव्हता. घरात सतत व्यवसायाचे तणाव, कुटुंबातील वाद आणि पैशाबद्दलचे मतभेद सुरू होते. काही वर्षांनी रोहनच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं आणि त्याची आर्थिक परिस्थिती अचानक बदलली. ज्या लोकांनी कालपर्यंत त्याच्यासोबत मैत्री केली होती, तेच लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले. अनायाला पहिल्यांदा जाणवलं की पैसा कायमचा नसतो, पण त्यावेळी परिस्थिती आणखी कठीण झाली. कारण तिच्या वडिलांच्या व्यवसायावरही मोठं कर्ज आलं आणि त्यांच्या कुटुंबाला व्यवसाय वाचवण्यासाठी एका मोठ्या गुंतवणूकदाराची गरज होती. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना मदत मिळाली नाही. अखेर एका मोठ्या कंपनीने त्यांचा व्यवसाय विकत घेण्याची तयारी दाखवली. बैठकीच्या दिवशी अनया आपल्या वडिलांसोबत त्या कंपनीच्या कार्यालयात गेली. तिला कल्पनाही नव्हती की त्या कंपनीचा मालक कोण आहे. मीटिंग रूममध्ये काही वेळ बसल्यानंतर दरवाजा उघडला आणि एक आत्मविश्वासू तरुण आत आला. महागडा सूट घातलेला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा शांतपणा होता. अनयाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. तो विवेक होता. तोच विवेक ज्याला तिने काही वर्षापूर्वी आपलं जग वेगळं आहे असं सांगून नाकारलं होतं. काही क्षण दोघेही शांत राहिले. विवेकने मात्र कोणताही अहंकार न दाखवता अनयाच्या वडिलांना नमस्कार केला आणि बैठकीला सुरुवात केली. अनयाच्या वडिलांना जेव्हा समजलं की त्याच्या व्यवसायाला मदत करणारा व्यक्ती विवेक आहे, तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. बैठक संपल्यानंतर अनया विवेक समोर उभी राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, "विवेक, मला माहित नव्हतं की तू इतका मोठा झालास." विवेक हसत म्हणाला, "मोठा मी पैशाने झालो असेन, पण माझी स्वप्न तेव्हाही मोठी होती." अनायाच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती म्हणाली, "मी तुला फक्त तुझ्या परिस्थितीवरून ओळखलं. तुझ्या मनाची किंमत समजली नाही." विवेक काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "अनया, तुझा निर्णय चुकीचा होता असं मी म्हणणार नाही.
कारण त्यावेळी तू जे पाहिलंस त्यावरून तुझा निर्णय घेतलास. पण त्या नकाराने मला स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिली. अनयाला वाटलं विवेक तिच्या कुटुंबाला मदत करणार नाही. पण दुसऱ्याच दिवशी विवेकने तिच्या वडिलांच्या कंपनीला आवश्यक आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. अनया आश्चर्याने म्हणाली, "तू आमची मदत का करतोयस? तुला आमच्यावर राग नाही का?" विवेक म्हणाला, "राग होता, पण मी तो मनात ठेवला असता तर माझं आयुष्य पुढे गेलं नसतं. तुमचा व्यवसाय वाचला तर तुमच्यासोबत काम करणाऱ्या शेकडो लोकांची नोकरी वाचेल. मला तुमच्या चुकीची शिक्षा निरपराध लोकांना द्यायची नाही." त्या दिवशी अनयाला पहिल्यांदा समजलं की खरा श्रीमंत कोण असतो. पण तिच्या आयुष्यात अजून एक मोठं संकट होतं. तिच्या वडिलांचा व्यवसाय वाचला असला तरी तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या वाढतच होत्या. रोहनने आर्थिक अडचणींसाठी अनयाला दोष देण्यास सुरुवात केली आणि अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या काळात अनया मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. तिला आपल्या जुन्या आठवणी आठवत होत्या. विशेषतः तो दिवस जेव्हा विवेकने तिला प्रामाणिकपणे प्रेम व्यक्त केलं होतं. एके दिवशी अनया विवेकला भेटली आणि म्हणाली, "विवेक, मला माहित आहे की मी तुझ्यावर अन्याय केला. पण मला माझ्या जुन्या चुकीची माफी मागायची आहे." विवेकने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "माफी मागण्यासाठी तुला माझ्यासमोर खाली वाकायची गरज नाही. आपण दोघांनीही आयुष्यातून काहीतरी शिकलं आहे." अनयाने विचारलं, "तू मला कधीच विसरलास का?" विवेक काही क्षण हसला आणि म्हणाला, "काही माणसं विसरता येत नाहीत, पण त्यांच्याबद्दलच्या भावना बदलतात. कधी काळी तू माझं प्रेम होतीस, नंतर तू माझ्या संघर्षाची आठवण झालीस आणि आज तू माझ्यासाठी एक अशी व्यक्ती आहेस जिच्यासाठी माझ्या मनात कोणताही राग नाही." अनयाच्या डोळ्यातून अश्रू आले, पण यावेळी ते पश्चातापाचे नव्हते, तर स्वतःच्या चुका स्वीकारल्याचे होते. विवेकने तिच्या कुटुंबाला मदत केली होती, पण त्याने त्या बदल्यात काहीही मागितलं नाही. त्याला फक्त एवढंच हवं होतं की त्याच्या मेहनतीमुळे इतर लोकांचं आयुष्य सुधारावं. काही महिन्यांनी अनयाने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि विवेकने तिला योग्य मार्गदर्शन दिलं. यावेळी अनया पैशाच्या मागे धावत नव्हती. ती स्वतःच्या कर्तृत्वाने उभं राहण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू तिचा व्यवसायही वाढू लागला आणि तिला स्वतःवर विश्वास वाटू लागला. एक दिवस तिने विवेकला सांगितलं, "तू माझं आयुष्य बदललं आहेस." विवेक हसून म्हणाला, "मी नाही. तुझ्या आयुष्यात आलेल्या परिस्थितीने तुला बदललं. मी फक्त तुला एक संधी दिली." अनया म्हणाली, "नाही विवेक, तू मला हे शिकवलंस की माणसाची किंमत त्याच्या खिशात नसते." विवेकने उत्तर दिलं, "आणि तू मला हे शिकवलंस की नकार मिळाला म्हणून स्वप्न सोडायची नसतात." काही वर्षांनी विवेकच्या कंपनीने मोठं यश मिळवलं आणि अनयानेही स्वतःच्या व्यवसायात नाव कमवलं. दोघांची मैत्री कायम राहिली, पण यावेळी त्या नात्यात जुन्या अपेक्षा नव्हत्या. फक्त परस्पराचा आदर होता. एका कार्यक्रमात अनयाने स्टेजवरून सांगितलं, "काही वर्षापूर्वी मी एका गरीब मुलाला त्याच्याकडे पैसा नाही म्हणून नाकारलं होतं. मला वाटलं होतं की पैसा म्हणजे सुख. पण आयुष्याने मला शिकवलं की पैसा माणसाला मोठं घर देऊ शकतो, पण मोठं मन देऊ शकत नाही." आज तोच मुलगा हजारो लोकांना रोजगार देतो आणि माझ्या कुटुंबाला कठीण काळात मदत करूनही त्याने कधी माझ्या जुन्या निर्णयाचा बदला घेतला नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात बदल घडवणारा तो फक्त यशस्वी उद्योजक नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा आहे. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला आणि विवेक दूर उभा राहून फक्त हसत होता. कारण त्याला माहित होतं की त्याच्या यशाचा सर्वात मोठा अर्थ कोणाला मागे टाकण्यात नव्हता, तर स्वतःच्या जुन्या रूपापेक्षा आज अधिक चांगला माणूस बनण्यात होता. आणि अनयाला अखेर समजत होतं की तिने ज्या मुलाला कधी काळी गरीब समजून नाकारलं होतं, तो खरा गरीब कधीच नव्हता. कारण त्याच्याकडे पैशापेक्षा मौल्यवान अशी मेहनत, स्वाभिमान, माणुसकी आणि मोठं मन होतं. आणि म्हणूनच त्या एका नकाराने त्याचं नातं संपलं असलं तरी विवेकच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. त्याने परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःचं भविष्य घडवलं आणि काही वर्षांनी जेव्हा तो पुन्हा अनयासमोर उभा राहिला, तेव्हा त्याच्या हातात फक्त पैसा नव्हता, तर त्याने स्वतःच्या कष्टाने कमावलेली ओळख होती. आणि त्या दिवशी अनयाला जाणवलं की कधी-कधी आयुष्यात आपण ज्याला गमावतो असं समजतो, तोच माणूस
आपल्याला आयुष्यात सर्वात मोठा धडा देऊन जातो. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.